सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत यवतमाळ येथील एक भक्त आहेत आणि ते आपल्याला लहानोजी बाबांचे अनुभव सांगणार. दादा जय गुरु. जय लहानोजी बाबा. तुमचं नाव सांगा संपूर्ण. रामदास किसनराव ठाकरे, मूळ गाव देऊरवाडी लाड. अच्छा. तर तुम्हाला प्रत्यक्ष लहानोजी बाबांचं दर्शन झालेलं आहे. हो हो हो. तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला श्री संत लहानोजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा. मला स्वप्नात आले ते. बरं इथून मला काहीच माहीत नव्हतं. बरं. स्वप्नात आले, तिथून माझी लिंक लागली. अच्छा. तर तेव्हापासून मला ध्यास लागला. हो 2-4 वेळा दर्शन झालं. हो दर्शनानंतर प्रत्यक्ष दर्शन डबल झालं. हो त्याच्यानंतर मला त्यांचा ध्यास लागला. हो ध्यास लागल्यानंतर माझं लग्न झालं. हो मला त्याच गावातली देऊरवाडी येथील माझी पत्नी हो सौ इंदिरा रामदास ठाकरे हिच्यासोबत विवाह झाला. हो तिथून आमची लाईन बदलली, बाबाजीनंच बदलवली आहे. हो. तर तुम्हाला आलेले अनुभव साक्षात्कार सांगा ना, प्रसंग बाबाजीचे. हे सब साक्षात बाबाजीनं स्वतः सांगितलेलं आहे. आमचे शब्द नाही आहे. बाबाजीनं मला खूप दर्शन दिलं. असं काही म्हटलं का सक्सेस होते. जे बोलाल ते म्हणजे वाचासिद्धीच दिली बाबाजीनं आपल्याला. तुमचा विवाहही त्याच माध्यमातून त्याच झाला? माध्यमातून बाबाजीनं सगळं बाबाजीनंच जोडली. माझी सोयरीक सुद्धा बाबाजीनं जोडली, नावासहित. हो काय? माझी नावासहित, गावासहित. काय म्हणे बाबाजी? बाबाजी म्हणे इकडं तिकडं 25 गावले फिरला म्हणे तू. हां 25 गावातून कुठंच जमलं नाही. हो. तर आपल्याच गावात म्हणे त्या नदीच्या काठावर हां देऊरवाडीतनी खोडकेची मुलगी आहे म्हणे. बरं बरं. खोडकेची मुलगी, हो नारायणराव खोडकेची मुलगी आहे म्हणे, इंदिरा नावाची. तिच्यासोबत लग्न कर म्हणे तू. म्हणजे स्पष्ट सांगितलं बाबा. स्पष्ट डायरेक्ट हो काय? तिच्यासोबत लग्न कर म्हणे. मग तिथून फिरणं बंद झालं माझं. हो काय? हो, बाबाजीनं बंद केलं आणि तिथून माझं ॲटोमॅटिकच लग्न गावातल्याच लोकांनी जोडलं. असं असं. गावातल्याच लोकांनी जोडलं. आज आता किती लोक आले आहेत तुम्ही इथे? आज आम्ही 17-18 लोक आलो. मी गाडी स्वतःच करतो दरवर्षी. म्हणजे आज तुमचं अन्नदान आहे का? अन्नदान आहे. बरं. आज 12 तारीख, 12 मेचं अन्नदान दरवर्षी असते आमचं. हो काय? ते तारीखच ठरवली. एक तारीख विचारली होती. राहणं मग तुमचं आता यवतमाळला आहे की देऊरवाडीला? यवतमाळला. अच्छा. बरं, तुम्ही जॉब करत होते का काय करत होते? सर्व्हिसला होते का? हो, सर्व्हिस लावतो मी. कोणत्या सर्व्हिसला? मी कृषी खात्यात होतो. अच्छा. मग तुम्ही गाव कधी सोडलं, देऊरवाडी गाव? तिथून 1986 मध्ये लागलो मी नोकरीवर. बरं. देऊरवाडी तिथून सुटली माझी. अच्छा. बाबाजीचीच कृपा. हे बाबाजीचीच कृपा. त्यानंच तारीख. मी इथं देवाच्या देवळाचं रंगाई करत होतो. मी गुलाबराव पेंटर नावाचे माणूस आहे शिरपूरला. बरं. त्यांच्यासोबत मी काम केलं या मंदिराचं. हो. मंदिर रंगवणं, त्याच्यासोबत फिरणं, सर्व इथचं कामं करणं. हां. तर अर्जुनाचे रामजी दादा राठोडचं काय सांगा? राठोड हे आमचे मित्र बरं. अर्जुनाचे. हो त्याच्यासोबत मग मी 2-4 वेळा आलो. आले. त्याच्या गाडीत मी अन्नदानाचं सामान, गव्हाचे पोते, डाळ, तांदूळ, त्याच्यासोबत गाडीत बसून आलो. त्याच्या अर्जुनाच्या. असं असं. मलाच ते नेहमीच आणायचे. मला दर्शन करून द्यायचे पुन्हा बाबाजीचं. बरोबर. इथं राहायचं आम्ही. हो आम्ही प्रसाद खाऊन दिवस काढली इथं. बरोबर. त्यावेळेस काहीच नव्हतं. हो फक्त कौलाचं घर होतं इथं लहानोजी महाराजांचं. बरोबर. कुठे? त्यावेळेसपासून माझी सुरुवात आहे. अच्छा. हो. तर दादा, तुम्हाला बरेचसे अनुभव आहेत बाबाजींचे आणि बाबाजींनंच सगळं तुमचं विवाहापासून तर सर्व्हिसपर्यंतचं सगळं काम केलं. सर्व्हिसही त्यानंच दिली ऑर्डर काढून. मी इथं रंगाई करत होतो. बरं. शिरपूरचे गुलाबराव पेंटर त्याला स्वतः विचारा असल तर गेले बरं. असेल तर राय. बरं तर त्यानं स्वतः म्हणे. आणि इथचे दिवाण जे होते बोके दादा, बरं. आपल्या टाकरखेड्यातले. हो. तर बोके दादाच्या समोर मी इथं रंगाई चालू होतो. तर त्याच्या बोके दादाच्या स्वप्नात आले बाबाजी. बरं. तर म्हणे इथं देऊरवाडीचा रामदास नावाचा पोरगा आहे म्हणे, बरं. बाबाजीचं मंदिर रंगवत. हो. तर त्याला देऊरवाडीला पाठवून द्या म्हणे. असं असं. तर देऊरवाडीला पाठवायच्या वेळेस त्याला तिकीटले पैसे नसेल म्हणे त्याच्यापाशी. बरं. तर त्याला तिकीटले 20 रुपये द्या म्हणे माझ्या पेटीतले काढून बाबाजीच्या. असं तर बाबाजीची पेटी कुलूप खोलून हां. त्या दादानं, बोके दादानं बरोबर. मला 20 रुपये दिले. अच्छा. आणि मी गावाला गेलो. किती मोठी कृपा झाली आहे तुमच्या, सांगा. मला 20 रुपये पेटीतले दिले बाबाजीच्या हो कुलूप काढून. सांगा. आणि तिकडून बस घरी पोहोचत नाही तर माझी ऑर्डर तयार होती. सांगा. एक मुसलमान नावाचा पोस्ट मास्तर हां. तिथं होता. तर त्यानं 4 दिवस ते पोस्ट मास्टरनं
ते ऑर्डर जमा करून ठेवली माहिती हो. मला इथंच सांगितलं असं काय? त्याच्या स्वप्नात जाऊन हं. बोके दादाच्या का तुमची ऑर्डर आली आहे म्हणे बाबाजीनं मला सांगितलं म्हणे का त्याला पाठवा देवराडीला मी जावंच नाही असं. मी म्हणलं जात नाही देवराडीला मी इथंच राहतो मग तोच ऑर्डर कृषी विभागाचाच होता का? कृषी विभागाचाच होता कोणती? 150 पोराचा इंटरव्ह्यू होता कोणता जॉब होता मग तो? मला शिपायाचा द्या शिपायाचा. हो. अच्छा. मग त्याच्यानंतर प्रमोशन झालं का तुमचं? माझं झालं होतं मी घेतलं केलं नाही. मला क्लास 3 मध्ये प्रमोशन झालं होतं अच्छा. ड्रायव्हिंगचं त्यावेळेस मला नको म्हणलं मला फक्त जे बाबाजीचा फडा आहे बस बस. मी फडाच मारतो हो हो. मरेपर्यंत मला बाकीची नोकरी मला मोठा जॉब नाही पाहिजे स्वच्छतेची तुम्हाला बस मला आवड मला हे साफसफाईचं काम द्या मी साफसफाई करतच आलो टाकरखेड्यापासून तर मला हेच काम पाहिजे मी वरची डिग्री कमावत नाही म्हणजे मला नाही पाहिजे. तर काका तुम्ही तुमच्या जीवन प्रवासात जे जे काही अनुभव साक्षात्कार घडले हे संपूर्ण माहिती तुम्ही सांगितली आणि बाबाजीचं प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन झालं आहे. या प्रत्यक्ष साक्षात दर्शन जी झालं. माहिती सांगितली. मला स्वतः येऊन बोलले स्वप्नात 10-12 खेप बोलले अच्छा. कमीत कमी 10-12 वेळा बोलले बरोबर. का बाबू म्हणे आज इथं माया इथं येत जाय म्हणे कोणतीही अडचण पडली तरी तुले हे मी तुले सगळं सपोर्ट आहे म्हणे हो. मी तुले माई कृपा आहे म्हणे तुझ्या तेव्हा माईन तुझी भेट झाली म्हणे या पूर्व 7 जन्माची भेट आहे म्हणे आपली हो. पण आता आपली मुलाखत झाली म्हणे एकामेकाची बरोबर. आणि मी गुलाबरावच्या समोर होतो गुलाबराव साक्षात असल हो. इथं जिवंत बरोबर. तर मी त्याची भेट करून देतो तुम्हाला शिरपूरला जाऊ त्याचा मुलगा आहे आता त्यांचे चिरंजीव आहे. त्यांची चिरंजीव आहे त्याच्या घरी जातो आता चहा पाणी करते मला ते बरोबर. काकाजी आज तुमची- तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय जय गुरु, लहानूजी. जय गुरु. श्री संत लहानूजी महाराज की जय.